हे पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं. पाण्यामध्ये हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मग वरतून यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. यामुळे आपलं सूप घट्ट होईल, त्याला थोडासा दाटसरपणा येतो आणि चवीला देखील हे सूप पिण्यासाठी छान लागतं. यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला यामध्ये मिरी पावडर वापरायची आहे. मिरी पण आपण अशी वरतून टाकली तर त्याच्या गाठी होतात, ती पूर्णपणे मिक्स होत नाही. मिरीची पावडर आपल्याला पाण्यामध्ये आधी छोट्या वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि नंतरच हे बघा मी इथे घेतलेली आहे वाटीत थोडीशी मिरी पावडर काढून घेतलेली आहे. त्यातलंच मी इथे थोडंसं पाणी ऍड करणार आहे. असं केल्याने काय होतं, मिरीच्या गुठळ्या होत नाही, त्या पावडरीच्या गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित मिक्स होतं पाण्यामध्ये ती पावडर आणि सूप मध्ये पण मिक्स होऊन जाते व्यवस्थित. म्हणून वरून तुम्ही टाका बघा त्या गुठळ्या होणार, व्यवस्थित मिक्स होत नाही पावडर मिरीची. म्हणून आधी थोडं पाणी घ्यायचं, त्यामध्ये मिरीची पावडर ऍड करायची आणि मगच या पाण्यामध्ये या सूप मध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे. आपलं सूप आता 2 ते 3 मिनिटात तयारच होईल. छान असं सर्वत्र मिश्रण आपलं एकत्र झालेलं आहे. मिश्रण छान एकत्र करायचं, उकळी येऊ द्यायची छान. आपले मक्याचे दाणे आणि गाजर देखील सूप मधलं शिजलेलं आहे की आपलं सूप तयार आहे. सूप सर्व करताना वरून थोडीशी मिरी पावडर आणि थोडंसं बटर इथे मी ऍड केलेलं आहे की झालं मग आपलं स्वीट कॉर्न सूप तयार. कशी वाटली रेसिपी? आहे की नाही छान छान आणि मस्त? या थंडीच्या दिवसात या सूपचा असा आस्वाद नक्की घ्या आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक या व्हिडिओसाठी. चलो बाय बाय.